सोलापूर पालिकेकडून पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता पाण्याची नासाडी करणाऱ्यांवरती चांगलाच चाप बसणार आहे। पुण्यात सुट्ट्यांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली। पुणे एसटी आगारात एकाच दिवसात तब्बल 2.15 कोटी रुपयांची कमाई झाली। तर पुणे विभागातील 781 बस गाड्यांनी 3,19,000 किलोमीटरचा प्रवास केलाय। प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटातून पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। तिकीट रद्द केल्यामुळे मागील आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं। यंदा रद्द केलेल्या तिकिटांमध्ये 12 कोटींची वाढ झाली आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन सुरू करण्यात आलाय। अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन करण्यात आलाय। नियम मोडून पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात आरटीईचे 5,000च्या वरती प्रवेश आहेत। 7 मे पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे। दरवर्षी होणारा विलंब यंदा टाळण्यात आला असून प्रक्रिया वेळीच पार पडतीये। धान्य साठवण्यासाठी पत्र्याच्या कोठी बाजारात आल्या, मात्र धान्यासोबत कोठीचे भाव वाढलेले तरी देखील शेतकरी घरोघरी पत्र्याच्या कोठीला पसंती देत आहेत। भात आणि कडधान्यासाठी ग्रामीण भागात कोठी विकत घेतली जाते, तर कोटिंग पत्र्याचे भाव 30 रुपयांनी वाढलेत। रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर आणि दरड कोसळणं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीविताचं नुकसान होतं। हा धोका कमी करण्यासाठी किनारी भागामध्ये बांबू लागवड करण्यात येणार आहे। 35 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे। ठाणे पालिकेनं धोकादायक इमारतींची वर्गवारी जाहीर केली। यादीमध्ये 87 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती देण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 8 विभागात वेळच्या वेळी साफसफाई आणि डागडुजी करण्यात येत नसल्यामुळे अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे। एकूण 94 विहिरींपैकी घणसोली गावातील 3 बावडी परिसरात दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। मुंबई पालिकेच्या 25 प्रसूतीगृहात सोनोग्राफी यंत्रांचा पुरवठा करण्यासाठी सुधारित निविदा काढण्यात आल्यात। खासगी सार्वजनिक तत्वावर ही सुविधा पुरवली जाणार आहे। पीओपी गणेश मूर्तींवरती बंदीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। त्याची अंमलबजावणी करण्यास माघी गणेशोत्सवापासून सुरुवात करण्यात आली। मात्र पीओपी मूर्तींवर सरसकट बंदी आणल्यास शेकडो वर्षांची कला आणि उंच गणेश मूर्तींची संस्कृती लोप पावेल अशी भीती मूर्तिकारांनी व्यक्त केली। प्लास्टिक विरोधात पालिकेनं मोहीम सुरू केली आहे। 4 दिवसात 36 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्यात। संबंधितांकडून 30,000चा दंड वसूल केलाय। महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे। त्यानुसार शहरात नाले सफाई आणि इतर कामं सुरू झाली आहेत। तर रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी पालिकेचे कर्मचारी करतायत। पुणे महापालिकेनं यंदा मिळकत कराची बिलं 1 मे पासून पाठवायला सुरुवात केली असली तरी शहरातील 13,590 मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरला असून त्यांच्याकडून 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। नवी मुंबई हे महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर बनलंय। असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। मात्र अद्यापही वाहतुकीसाठी मुहूर्त मिळालेला नाही। दरम्यान महामार्ग कधी सुरू होणार याची वाहनधारकांना प्रतीक्षा आहे। मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टम तयार करण्यात येणार आहे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राईम फोकस सोबत 3,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय। मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलाय। बीकेसीतील स्टेशनसाठीच्या खोदकामाचं 76% काम पूर्ण झालंय। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कामाची पाहणी केली। लवकरच पुणे नागपूर वंदे भारत ट्रेन धावणार आहे। मध्य रेल्वेकडून यासाठी वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे। चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतनं रेक उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात सेवेला सुरुवात होईल। सध्या पुण्यातून 3 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत। केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकार सुद्धा आर्थिक गुप्तचर विभाग स्थापन करणार आहे। बँक घोटाळ्यांचा तपास, आर्थिक फसवणूक रोखण्याची जबाबदारी या विभागावरती सोपवण्यात येणार आहे। कांजूरमार्ग इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिल्यामुळे मुंबई महापालिकेचे धाबे दणाणलेत। पालिकेकडे सध्या कचरा टाकण्यासाठी एकही पर्यायी जागा नाही। अशातच नव्या जागेचा शोध घेऊन तिथे डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील असं सांगण्यात येत आहे। मुंबई पालिकेसमोर आता डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झालाय। 3 डम्पिंग ग्राउंड्स बंद पडली आहेत। एक बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। 5वं कांजूर डम्पिंग ग्राउंड हायकोर्टानं बंद करण्यास सांगितलंय। त्यामुळे आता शहरातला कचरा कुठे नेऊन टाकायचा असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकलाय।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावरती कत्तल होते, त्यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता असते. अशातच डीजीसीएनं विमानतळ संचालकांना उल्वे आणि विमानतळ परिसरातील कत्तलखाने, मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तल बंद करण्यास सांगण्यात आलंय. वांद्रे, देवनार आणि दिंडोशीतील डेपोचा विकास बेस्ट प्रशासन करणार आहे. यासाठी राज्य सरकारनं हिरवा कंदील दिलाय. या डेपोच्या पुनर्विकासातनं चांगला महसूल बेस्टला मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे. अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरती पुन्हा भार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होताच शालेय साहित्य महागलेलं आहे. त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात झाली आहे. भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूंवरती एमआरपी लिहिलेली असते. त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणं नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. कूलिंग, लोकेशन सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडनं अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवरती भर दिला जातो. मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. परीक्षा असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. मध्य रेल्वेवरील मोटरमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. रेल्वे प्रशासन आणि संघटनेत झालेल्या बैठकीनंतर मोटरमन्सच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला. यामध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनानं दिली. राज्यातील निवड आणि वेतन श्रेणी शिक्षक मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीला 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. हे प्रशिक्षण पुढील महिन्यात होणार आहे. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज होते. दुपारी 2 ते 5 दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रावरती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यात कायदेशीर कारवाईसह संबंधितांस परीक्षेत बसण्यावरून 3 वर्षांसाठी बंदीच्या शिक्षेचाही समावेश आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासंदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या सुधारणेनुसार शिक्षक निवडीसाठीच्या शेवटच्या सत्रातील आणि शेवटच्या सत्रातील अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना पुढच्या आठवड्यात प्राधान्यक्रम तयार करण्याची सुविधा खुली होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असून या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुधारणा कराव्यात असं यूजीसीनं स्पष्ट केलंय. गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढलं असून त्यामुळे नागरिक हैराण झाले. त्यामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासोबतच काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होतोय. विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाड्यानं यंदा काहीसा कहर केला असून सलग आठवड्याभरापासून कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शहरामध्ये काल तापमानात तुरळक घट झाली. शुक्रवारपर्यंत शहराचं हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी 6 दिवसांसाठी खरा ठरला. शहरातील काही भागात गारपीट तर काही भागात वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली. पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
हरभऱ्याला सद्यस्थितीत हमीभावापेक्षा समाधानकारक दर मिळतोय. काल हरभऱ्याची 17,000 क्विंटलची आवक झाली. जळगाव बाजारात लाल हरभऱ्याला सर्वाधिक असा 9,000 रुपयांचा क्विंटलचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीत गव्हाची 7,356 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,703 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील कांदा बाजारात 1,27,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 71,000 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19,000 क्विंटलची आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 19,345 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर 6,695 रुपये प्रति क्विंटल मिळाला.